लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने प्रचारासाठी नारळ फोडले। मारुती चरणी नारळ फोडून व दर्ग्यावर चादर चढवून प्रचाराला सुरुवात। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने मारुती मंदिरात नारळ फोडून तसेच हजरत सय्यद जमाल शाह वली यांच्या दर्ग्यावर चादर चढवून प्रचाराची सुरुवात केली आहे। या निवडणुकीत फुलंब्रीतील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून राज्यभरात या घडामोडींची चर्चा रंगली आहे। निवडणुकीत दोन प्रमुख पॅनल समोरासमोर आले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन फुलंब्री महाविकास आघाडीचा पॅनल उभा केला आहे। या पॅनलला मशाल, हाताचा पंजा आणि तुतारी ही तीन चिन्हे मिळाली आहेत। प्रचाराच्या सुरुवातीच्या कार्यक्रमानंतर वार्डनिहाय उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले, तसेच विविध ठिकाणी कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, शिवसेनेचे बाळासाहेब थोरात, विलास अवताडे, सदाशिव विटेकर, अजगर पटेल, अशफाक पटेल, जफर चिस्ती, जमीर पठाण, मुबीन पाशा, हाजी फेरोज पठाण, इद्रिस पटेल, धामणगावकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे आणि सर्व नगरसेवक पदांचे उमेदवार तसेच शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते। आणि वार्ड क्रमांक 4 आणि 3 या ठिकाणच्या बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु वेळ पण कमी आहे। पुढच्या दुसऱ्या सभा करून काळे करायला परत पुढच्या कार्यक्रमात जायचंय आणि म्हणून मी थोडक्यात या ठिकाणी ज्या काही नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला विकास करायचा आहे, ज्या काही आमच्या डोक्यात कल्पना आहेत, थोडक्यात मी आता समोर ठेवतो। नगरपंचायतची स्वतःची शाळा, मराठी, इंग्रजी आणि उर्दू, स्वतःचा नगरपंचायतचा दवाखाना, हा दवाखाना आणि शाळा ही पूर्णतः आम्ही मोफत करणार आहोत। 1 रुपया पण फी विद्यार्थ्यांना लागणार नाही, रुग्णाला लागणार नाही। त्यानंतर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत मुंबईच्या धर्तीवर जसं मुंबईला पुनर्विकास योजना आहे, त्या धर्तीवरती आपण प्रत्येक नागरिकाला, ज्यांना घर नाही अशा सर्व नागरिकांना 500 स्क्वेअर फुटाचं घर आपण नगरपंचायतच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करून देणार आहोत। योजना आणखी खूप काही सांगण्यासारखे आहे, परंतु वेळेअभावी मी आपल्या ऑडिओच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून आणि पॅम्पलेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। आपल्याला विनंती करतो, महाविकास आघाडीच्या ताब्यात ही नगरपंचायत द्या। त्या फुलंब्रीचा विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं नक्कीच सांगतो। आदरणीय काळे साहेब बापरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं जिल्हा परिषदला मी अध्यक्ष असताना प्रत्येक कार्यक्रमाला काळे साहेब होते। आम्ही त्या ठिकाणी दोघांनी एक विचाराने काम केलं। त्याच पद्धतीनं नगरपंचायत आपल्या महाविकास आघाडीच्या ताब्यात दिल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन एका विचाराने ही नगरपंचायत आम्ही चालू, एवढं नक्कीच सांगतो। आणि आपल्याला दिलेला शब्द हा पूर्ण पाळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या ठिकाणी शिवसेनेचे बाळासाहेब थोरात आले, त्यांना विनंती करतो। त्यांनी त्यावेळेस ज्यावेळेस ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते, त्यावेळेस जेवढा विकास झाला तेवढा आतापर्यंत कधीच विकास झाला नाही, आजही लोक तिथं सांगतात। आणि विकास करण्याची स्टाईल असते। मध्यंतरीच्या काळामध्ये मी असंच एका अधिकाऱ्यांकडे गेले होते, त्यांचे एक जुने मित्र होते सीओ, ते काम करत नव्हते तर त्यांना रिव्हॉल्वर दाखवली त्यांनी आणि त्यांच्यावर 307 दाखल झाले, काम करत नव्हते म्हणून। आणि त्यांच्यावर 307 दाखल झाले। मी, खैरे साहेब, अंबादास दानवे, आम्ही त्यावेळेस त्यांच्यासाठी सगळेजण आम्ही माननीय राज्यपालांकडे गेलो। आता त्यांचे चांगले मित्र आहेत, तेव्हापासून चांगले मित्र झाले ते। तर म्हणजे ते जनतेच्या कामासाठी कोणतीही गोष्ट बघत नाही, अत्यंत तडफदारीने आणि एका हिमतीने काम करत असतात।
अनेक सामान्य कुटुंबातून जेव्हा माणूस वरती येतो त्यावेळेस त्याला प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक लहान माणसाची आठवण असते, त्याची एक समज असते की त्याला काय हवं आहे, त्या लोकांना काय अपेक्षित आहे आणि विकासाचं काम करण्याचं काम कधीही ते करतात. विकासामध्ये ते कोणी आलं तरी ते विकासाच्या आड येण्याचं कोणाचंच ऐकत नाही. पक्षाने सांगितलं तरी पण ऐकत नाही की जाऊ द्या हे सोडून देतात, सोडत नाही. कारण की त्यांना सगळ्या जनतेशी बांधिलकी असते आणि जनतेच्या एकनिष्ठपणामुळे ते आज या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत. आणि अशा व्यक्तीला आपण दिलं पाहिजे का नाही, देणे कोणा के नहीं. आप जरा याद करो की जब से ये भाजप आई तर आज भाजपच्या विरोधातच आम्ही महापालिका आयुक्तांकडे होतो. आमचे सगळे नगरसेवक इतका घोळ करून ठेवला संभाजीनगरच्या याद्यांमध्ये की प्रचंड घोळ त्यांनी केलेला आहे. सगळ्यांच्या याद्यांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात इकडचं नाव तिकडचं, प्रामुख्याने आज माझंच तुम्हाला सांगतो, मी प्रभाग क्रमांक 8 मध्ये राहतो. माझं एकट्याचंच नाव आहे, माझ्या आईचं, माझ्या भावाचं, सगळ्यांचं प्रभाग क्रमांक 1 मध्ये टाकून आणि 40,000ची यादी आहे, 45,000ची. आता ते 45,000 याद्याचे पानं मला दाखवावं लागलं ना की माझ्या आईचं नाव कोण दिसतं बा. आणि कोणत्याही प्रकारचा ऍप नाही, काही नाही, टेक्निकल नाही. आणि आता गेलं कुठं हे पण माहिती नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे सत्तेचा दुरुपयोग करताय आणि दुरुपयोग करून त्या ठिकाणी लोकांना त्रास देण्याचं काम करताय. आणि येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही बघताय शेतकऱ्यांना शेतभाव नाहीये, माल भाव नाहीये, अनेक गोष्टी याच्यातून झालेल्या आहेत. तरी पण आपण किती दिवस यांच्या पाठीमागे राहायचं. यांना आता जाण्याची घालवण्याची वेळ आलेली आहे. कृपया आपल्याला विनंती आहे की ही वेळ आलेली आहे, ही वेळ पुन्हा घालवू नका. आपल्या मनापासून सगळ्यांना विनंती करतो की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीची गरज आहे आणि या महाविकास आघाडीच्या गरजेतूनच आपल्याला जनतेचं भलं होऊ शकतं. अन्यथा आपण एका हुकुमशाहीकडे जाणार आहोत. तुम्ही अनेक व्हिडिओ बघत असाल, अनेक गोष्टी सोशल मीडियावर बघत असाल, परंतु सगळ्या ईव्हीएम मशीन पासून तर सगळ्या घोटाळे इथून पुढे मोठ्या प्रमाणात होणार आहे. याच्याकडे बारीकीने लक्ष द्यायचं आहे आणि या बारीकीकडे लक्ष देत असताना यांना कुठून तरी उकरून फेकण्याचं काम आता सुरुवातीपासूनच करावं लागेल. आतापासून कधी एक हे मूळ उकडलं नाही तर आपण हे झाड कधीच पाडू शकणार नाही. आणि हे कधी झाड पाडायचं असेल तर आपल्याला यावेळेस हे मूळच उकडावं लागेल. म्हणजे पंचायत, नगरपंचायत असेल, नगरसेवक असतील, हे कधी आपण उकडून ठेवून आपले महाविकास आघाडीचे उमेदवार कधी आणले तर येणाऱ्या काळामध्ये आपण मजबूतीने आपलं पुन्हा एकदा मोठं झाड उभं करू शकतो आणि आपल्याला अपेक्षित असं सरकार आपण मिळवू शकतो. म्हणून आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण सगळ्यांनी मशाल या चिन्हावर बटन दाबून सर्व उमेदवारांना, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं एवढीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. हे राजेंद्रजी ठोंबरे. मी याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगतोय की निवडणूक ही यावेळेला अतिशय बारकाईने आपल्याला हाताळावी लागणार आहे आणि म्हणून नगराध्यक्षचा उमेदवार, या उमेदवाराला सगळ्या गावातून मतदान होणार आहे. तसं या 3 नंबर आणि 4 नंबरच्या वार्डातून पण होणार आहे. आणि आपल्या 3 नंबरच्या आणि 4 नंबरच्या उमेदवाराला या 3 आणि 4 नंबरच्या वार्डातल्या उमेदवाराला पण मतदान करायचं आहे. एका मतदाराला 2 मतं मारायचा अधिकार आहे. एक आपल्या वार्डातला नगरसेवक, 2 आपल्या गावाचा नगराध्यक्ष, अशी 2 मतं आपल्याला मारायचा अधिकार आहे. आणि म्हणून 2 वेगवेगळ्या मशीन असतील, 2 मशीनचे 2 वेगवेगळे बटन दाबावे लागतील. अशा पद्धतीचे हे मतदान आपल्याला करावं लागेल. दुसरं, इथं अनेक मतं अशी बाहेर गावून आणलेले आहे की जे आपल्या गावात राहत नाही, आपल्या गल्लीत राहत नाही आणि ते लोक मतदानाला येणार आहे. अशी लोक सुद्धा आपल्याला मतदानापासून थांबवावी लागणार आहे. या सगळ्या बाबीचा बारकाईने विचार करावा अशी विनंती या आपल्या सगळ्या प्रमुखांना आणि कार्यकर्त्याला करतो. आणि याच्या बरोबरच आपल्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये 17 वार्डात आपले 17 उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. त्या सगळ्या उमेदवाराला ज्यांची निशाणी पंजा आहे, काहीची निशाणी मशाल आहे, काहीची निशाणी तुतारी आहे, या सगळ्यांना आपण या वेळेला निवडून द्यायचं आहे. मागच्या वेळेला आपला निसटता पराभव झाला, थोड्या फरकाने आपले मतदान, आपले नगराध्यक्षाचे उमेदवार पराभूत झाले होते. यावेळेला आपल्याला सगळ्यांना ताकद लावल्यानंतर निश्चितच
यावेळेला आपण एक चांगली फळी उभं करण्याचं काम या उमेदवाराच्या माध्यमातून केलेलं आहे आणि बाकीच्या विकास कामावर निश्चितच आपण पुढच्या वेळेला सभेमध्ये जाहीरपणाने ज्या वेळेला बोलू की गेल्या 5 वर्षामध्ये या नगर परिषदमध्ये नगरपंचायतीमध्ये काय कामं झाली, काय परिस्थिती आहे, ड्रेनेजचं पाणी कुठं सोडलं गेलंय, स्वच्छतेच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, या सगळ्या बारकाईनं त्याचा अभ्यास करून आपण मतदारापर्यंत पोहोचूया एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आणि महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे उमेदवार आपल्याला त्यांना प्रत्येक वार्डात आणि प्रभागात जाऊन, कोणाचा कोणी भाऊबंद दुसऱ्या वार्डात आणि प्रभागात राहतो, कोणाचा पाहुणा तिकडे राहतो, कोणाचा आणखी मित्र कोणी कुठे राहतो, या सगळ्यांना जाऊन सांगावं लागणार आहे की महाविकास आघाडीचं यावेळेला या नगरपंचायतीमध्ये सरकार निवडून द्या अशी विनंती आपण सगळ्यांनी मिळून जर गावकऱ्यांना केली, मतदारांना केली तर निश्चितच यावेळेला मतदार आपल्याला निवडून देतील याची मला खात्री आहे. आता आणखीन बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे. पुढच्या वेळेला जेव्हा निवडणूक 2025 या निमित्ताने फुलंब्री शहरामध्ये आदरणीय खासदार साहेब डॉक्टर कल्याण काळे साहेब आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते थोरात साहेब, विलास बापू अवताळे साहेब, मेटे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ या सर्वांचं इथे आगमन झालं. आणि आज सुरुवात अशी झाली की मारुती मंदिर पासून जे या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. मला असं वाटतं की फुलंब्रीत आल्याबरोबर जे तुतारीने सुरुवात झाली आणि पंजाचा हात घेऊन नंतर मशाल जो आहे तो ज्वलित करण्यात आली आहे. याचप्रमाणे फुलंब्रीत होणारी ही निवडणूक अशी निवडणूक आहे खासदार साहेब का आज आम्ही फुलंब्रीमध्ये असा पॅनल निर्माण केला. आम्हाला असं वाटतं की सेक्युलरिझम आणि जी फुलंब्रीची जी गाथा आहे, ओबीसींचा आमचा गाव आहे, ओबीसी बहुल गाव आहे, या गावामध्ये आम्ही पंडित पासून तो फकीर पर्यंत सर्वांना उमेदवारी दिली आणि सर्व जातींना सोबत घेऊन त्यांना न्याय दिला. आणि आम्ही आज सर्वांना वोट याप्रमाणे मागू लागलो की आम्ही सलोखा निर्माण केला. पंजाची निशाणी असन, तुतारीची निशाणी असन शरद पवार साहेबांची, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशालची निशाणी असन. आज आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही जी युती आहे या युतीच्या निमित्तानं महाराष्ट्रात परत जी आहे तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तुतारी या निशाणीचा विजय फुलंब्री पासून बिगुल वाजवण्याचा निश्चित याचा विजय आम्ही पार पाडू. आणि तुम्हाला पण दाखवू आमच्या वरिष्ठांना की येणाऱ्या काळामध्ये हा विजय जल्लोष आणि विजय रॅली साहेब आम्ही प्रचार रॅली जास्त वगैरे केली नाही, कोरोना मीटिंग वगैरे करू लागलो आहे. आम्ही जे तो आमचा प्रयत्न असा चालू आहे की आम्ही विजयचीच रॅली काढू, त्याप्रमाणे कोरोना मीटिंग वगैरे चालू आहे. आज या कार्यक्रमानिमित्ताने सर्व जे वरिष्ठ मंडळी आणि आमचे गावचे सर्व वरिष्ठ श्रेष्ठ हे जमा झालेले आहे आणि या कार्यक्रमाला आपण पण आवर्जून उपस्थित राहिले या निमित्ताने आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.